समुद्रामध्ये या किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आजपासून तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत। चला तर मग सांगतो। सुरुवातीला 100 रुपयाची तिकीट काढून बोटीतून किल्ल्यापर्यंत यावे लागते। महाराजांनी 1661 ला मालवण जिंकल्यावरती 1664 ते 1667 या 3 वर्षांमध्ये हा किल्ला बांधून घेतला। किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी 3 दरवाजे आहेत। पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण आणि उत्तरेला गोमुखी दरवाजा आहे। किल्ल्यामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला मारुतींचे मंदिर आहे। आतमध्ये आल्यावरती किल्ल्यावरती महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते। महाराजांचे दर्शन घेऊन किल्ल्यावरती आपल्याला जुनी मंदिरे, राजवाड्याचे अवशेष, भुयारी मार्ग, चोरवाटा, गोड्या पाण्याच्या विहिरी व अंधार कोठडी असे बरेच काही पाहायला मिळते। किल्ल्यामध्ये भवानी मातेचे आणि महादेवाचे मंदिर आहे। याच्या आतमध्ये आपल्याला विहीर पाहायला मिळते, पण पूर्वी तो भुयारी मार्ग होता। तो समुद्राच्या खालून 7 किलोमीटर बाहेर ओझरगाव आणि मेढा मालवण येथे एका घरात निघतो। या किल्ल्याला एकूण 42 बुरुज आहेत आणि याच ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात, ज्यांच्या दर्शनाने एक वेगळीच ऊर्जा मिळते। पण आता हा किल्ला या पावसाळी हंगामामध्ये बंद करण्यात आल्याने आपल्याला सप्टेंबर मध्ये हा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळणार आहे। बाकी अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा। धन्यवाद।